आपण पुण्याला जाऊया. ज्ञानेश्वर चौतमल माझा सहकारी आपल्यासोबत आहे. ज्ञानेश्वर, पुण्याच्या कोणत्या भागात आहेत? सकाळी आपण दगडूशेठ गणपती मंदिराची आरास पाहिलेली होती. आता सध्या तुम्ही कोणत्या भागात आहात? काय वातावरण आहे? नम्रता, आम्ही सध्या पुण्यातल्या तुळशीबागेत आहे. तुळशीबागेतलं हे पेशवेकालीन असलेलं प्राचीन राम मंदिर. या राम मंदिर अगदी पहाटेपासून सगळे भाविक दर्शनासाठी येत आहेत. संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आलेला आहे. सध्या राममूर्तीचा अभिषेक आज सुरू आहे आणि रामभक्त अगदी पहाटेपासून आपण बघतोय तुळशीबागेतल्या राम मंदिरात दर्शनासाठी येताना आपण ही सगळी दृश्य बघतोय. सगळ्यात महत्वाचं असं आहे की अगदी पहाटे 5 वाजल्यापासून या मंदिरात रामाचा जयघोष सुरू आहे. एक महिला मंडळ आहे जे रामाची भक्ती करत आहे, भजन गात आहे. याच भजनाच्या निमित्तानं पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी म्हणून सुरू असलेलं हे भजन अगदी मंत्रमुग्ध पद्धतीने अगदी पहाटेपासून जो जप सुरू आहे तो आपण काही वेळ ऐकायला हवा. हे भजन या महिला मंडळांनी अगदी पहाटे 5 पासून सुरू केलं आहे. अजूनही त्यांचा जो जय जयकार आहे तो दिवसभर सुरू राहणार आहे. किती आनंद वाटतो आज एवढ्या महत्वाच्या दिवशी अगदी पहाटेपासून तुम्ही सेवा देता. खूपच आनंद वाटतोय आणि श्रीरामाने आमच्याकडून अशीच अखंड सेवा करून घ्यावी एवढीच इच्छा आहे. बस बाकी काय सांग? काही नाही. तिथं आम्ही इतका आनंदात होता. आम्ही दररोज इथं बोलतो भजन दररोज. आजचा दिवस किती महत्वाचा विशेष वाटतो? आजचा दिवस म्हणजे काय ते विचारू नका. आता म्हटलं ना, आता आम्ही भजनच म्हणलं की डोळ्यात आणते सगळं. खूप 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 आनंद होतो. आपण बघतोय आनंद व्यक्त केला जातोय. काय प्रतिक्रिया आहे तुमच्या आजच्या दिवशी तुम्हाला इथे सेवा करायची संधी? आम्ही दररोज सेवा करतोच आणि आज अजून छान वाटतंय. आजचा दिवस स्पेशल आहे, छान आहे, अशा पद्धतीची भावना आहे. सगळ्या महिला मंडळ जे भजनाची सेवा देतो. 500 वर्षांचा हा लढा पूर्ण होतोय असं त्या सांगतात आणि त्याचा आनंद प्रत्येकाला आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळतोय. नम्रता.